नमस्कार, मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तक आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये वादंग पाहायला मिळाला. नुसता वादंगच नाही तर हातपाय सुद्धा हलवलेले पाहायला मिळाले आणि पंचाला झालेली मारहाण याची चर्चा झाली. तशाच पद्धतीनं पंचानं घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली, टीका झालेली आहे. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे या पैलवानानं आपण पाठ टेकलीच नाही तरी सुद्धा आपली पाठ टेकल्याचा निर्णय पंचानं दिल्यामुळे आक्षेप घेतला. तसंच रिव्ह्यू घेण्याची मागणी सुद्धा केली. पंचांनी तो रिव्ह्यू घेतला नाही. त्यानंतर मग शिवराज राक्षेनं जेव्हा पंचांना जाब विचारायला गेला त्यानंतर पंचांची कॉलर धरली आणि पंचांना लाथ मारली. या सगळ्याबद्दल चर्चा सुरू होती. त्यानंतरच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम जो सामना आहे तो सुद्धा झाला आणि त्यात पृथ्वीराज मोहोळचा विजय सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा चर्चेत आहेच, पण त्याचबरोबर शिवराज राक्षे न ज्या पद्धतीनं पंचाला मारहाण केली, ज्या पद्धतीनं पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला, या सगळ्याच्या अनुषंगाने आता सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. या सगळ्यामध्ये बोलत असतानाच एक महत्वाची व्यक्ती आहे, ती म्हणजे काकासाहेब पवार. काकासाहेब पवार हे स्वतः शिवराज राक्षेचे वस्ताद आहेत, म्हणजे ते त्यांना ट्रेनिंग देतात आणि स्वतः अर्जुनवीर पुरस्कार विजेते सुद्धा आहेत. या काकासाहेब पवारांची आज आपण मुलाखत करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत शिवराज राक्षेची ही भूमिका योग्य आहे का? महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचे वादंग नेहमी का होतात? महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आता राजकारणाचं गालबोट लागलेलं आहे का? महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जे स्पर्धक आहेत त्यांच्या अनुषंगानं सुद्धा राजकारण खेळलं जातंय का? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण काकासाहेबांकडनं जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं मुंबई तक मध्ये. नमस्कार काकासाहेब, पहिला प्रश्न तर हाच आहे, ते म्हणजे की शिवराजच्या संदर्भामध्ये घेतला गेलेला निर्णय हा चुकीचा आहे असं शिवराजला वाटत होतं, तरी सुद्धा त्यानं दाद मागण्याचा प्रयत्न केला. पंचांनी कुठलं उत्तर दिलं नाही, काही निर्णय देणं टाळलं, त्यामुळे शिवराजनं पंचांना मारहाण केली. हे तुम्हाला एक वस्ताद म्हणून योग्य वाटतंय का? नाही, योग्य म्हणून नाही, त्याला राग अनावर झाला नाही. त्याने ती ज्या त्याला विचारायला गेला पंचाला की बाबा तुम्ही माझी टीव्हीवर कुस्ती बघा आणि मीडिया सगळी आहे, सगळे ते तुमचं आजकाल डिजिटल सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्याचं म्हणणं आलं की तुम्ही माझी कुस्ती बघा, त्याच्यात जर मी चिता असेल तर मला कुस्ती दिली तरी चालेल, मी तिथं भांडणार पण नाही. मग त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं की नाही, हे तुला आता घेणार नाही आम्ही, चल तू बाहेर हो, असं काय तर त्यांचं झालं. पण मी नव्हतो तिथं त्या दिवशी कुस्त्याला, मी पुण्यातच माझ्या कार्यक्रमासाठी होतो. पण त्यांनी ते नको होतं करायला, त्या पंचांनी बघायला पाहिजे होती. कुस्ती चितपट चालली होती, धरले होते, त्यांनी डाक मारली, त्याला 4 पॉइंट मिळालेले होते. त्याच्यामध्ये तुम्ही कुस्तीमध्ये बघायला पाहिजे होतं की खरोखर हा एक आज झाले का चितपट नाही झाले हे बघणं गरजेचं होतं. तेवढं त्याने त्या रेफरीनं इतकी स्पीड वाढवली की सोयच नाही. आता त्याचा चित पण झाला असता, निघाला पण असता बाहेर, तो पैलवान दोन्ही होतं त्याच्यामध्ये. एकतरी चितपट झाला असता, म्हणजे त्यांनी ढाकच मारलेली होती. इंतजार करणं गरजेचं होतं. त्या रेफरीने इतकं स्पीड वाढवलं, त्याला काय आता कोणी काय म्हणायची गरज नाही. त्यांनी काय केलं, कसं केलं आणि त्याच्यावर काय झालं की शिवराजनं लात मारली म्हणून तुम्ही एकच बाजू बघताय, तुम्ही 2 बाजू बघा ना. त्यांनी का मारली? राग अनावर झाला ना की मी मागतो तुम्हाला न्याय. देवता आहे ना तुम्ही सगळे, तुम्ही देवता मानतो ना, ते आपण पंचाला देव मानला, सगळ्या गोष्टी केल्या. मग देवतांना न्याय मागितला ना त्यांनी, किंवा मी खरंच झालोय का तर मला दाखवा. मग का नाही दाखवलं यांनी? हा मेन महत्वाचा पॉइंट आहे मॅडम. पण जेव्हा म्हणजे शिवराजनं न्याय मागितला होता, रिव्ह्यूची मागणी केली होती, त्यानंतरही पंचांनी हा निर्णय का नाही घेतला? याच्याबद्दल जाब विचारला गेलेला आहे की नाही पंचांना? पंचांनी याच्याबद्दल काही उत्तर दिलेलं आहे की नाही? त्याच्यात काहीच नाही दिलेलं ना. त्यांनी काय सांगितलं, युनियनच्या रेसलिंग असोसिएशनच्या ह्याच्यावर सांगितलं की आम्ही बी मान्य करतो ना, तुम्ही चित झाली नाही तर तुम्ही चित झाली कसं म्हणता? मग टायमिंग हे आम्हालाही माहिती आहे. तेव्हा जोपर्यंत टायमिंग थोडा झाला आणि लगेच टायमिंग संपला आणि कुस्ती चितपट झालेली असेल तर ते जर तुम्हाला दाखवता येत नाही, हे आम्हालाही माहिती आहे ना इंटरनॅशनल रूल प्रमाणे. पण टायमिंग असताना तुम्हाला सर्व गोष्टी होत्या. किंवा माझी तो प्रतिस्पर्धी काय सांगतो की माझा पाठ टेकली नाही, माझे एक खंदे टेकले नाही, दोन्हीच्या दोन्ही खंदे टेकले तेव्हा कुस्ती देता येते. रेफरीने वाकून बघायचं, हात घालून बघायचं, टेकले का नाही बघायचं. ही त्यांनी काही नाही केलं, न कर दिल्यामुळं ते वादन त्याचा राग आला. आम्ही त्याच्यातर्फे आम्ही सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो ना, आम्ही मागणी मागतो त्याच्यातर्फे.
पण हे नाही व्हायला पाहिजे होतं ना, की अन्याय केला तुम्ही लोकांना दाखवायला पाहिजे होतं. 96% आज लोक म्हणतात नाही कुस्ती झाली, मग तुम्ही किती किती ही काही तुम्हीच सगळे शहाणे होतं का? नाही ना, तिथं तुम्ही दाखवायलाच पाहिजे होती. त्याच्या मनाला समाधान तर करायला पाहिजे होतं. त्याच्या तुम्ही न्याय देवताय ना, न्याय देवता माणसाने काय दाखवायला पाहिजे होतं, की ही बघ बाबा, तुला ही बघ पसंत पडते का तर नाही, ही काय होतं ही बघ. तुम्ही तिघ जण रेफरी पंच सरपंच हे बघून दुसऱ्याने हात वर करून सांगितल्यानं जमतं का? ही किती बदलाय काय? म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी घडल्याप्रमाणे झाल्या का ही पण बघा ना. तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांनी लात का मारली, आज हा तिसऱ्यांदा खेळतोय. पहिला का त्यांनी मारली नाही, 2 वेळा महाराष्ट्र केसरी झाला. हो. हे तिसऱ्यांदा त्याची महाराष्ट्र केसरी होती, स्पर्धा होती त्याची. आता त्याचं आयुष्याचं ते म्हणतात ना पाठीमागे, आता काल चंद्रहार पाटील बी म्हणला माझं नुकसान झाले. अहो नुकसान का करता मग तुम्ही खेळाडूंचं? इंटरनॅशनल प्रमाणे चला ना, आम्ही त्याला आग्री आहे ना, तुमच्या संघ आहे. पण तुम्ही एका खेळाडूचं आज त्याचं वाटलं झालं ना, आज त्याला DSP बनायचं होतं. महाराष्ट्र शासनाने घेतला नाही एक पैलवान, तसंच महाराष्ट्र टिबल महाराष्ट्र केसरी झाला म्हणून त्याला घेतला, 2 महाराष्ट्र केसरी झाला म्हणून. ह्याची इच्छा होती ना, मी 3 मला DSP बनायचंय. त्याच्यामुळं ती गोष्टी त्याच्या आल्या, त्याच्यामुळं सर्व मॅडम ते प्रॉब्लेम तिथं झालाय. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की ते मान्य नाही, कुणालाही मान्य होत नाही की त्या पैलवानानं मारले, असं पैलवान हे मान्य होत नाही, आम्हालाही मान्य आहे. पण त्याला राग अनावर झाला, ही तुपातले खातात पैलवान, त्यांना काय तेवढं हे नसतं, त्याच्यामुळे त्यांना लगेच राग येतो. पण त्यांनी रागाचं त्यांनी तेही नाही करायला पाहिजे की एवढं की ते आता आपण सगळ्यांनीच म्हणतो शिवराजने लात मारली, पण त्याच्या पाठीमागेली पार्श्वभूमी काय आहे ही बघणं गरजेचं आहे मॅडम आताच्या. शिवराजवर कारवाई झाली 3 वर्षाच्या निलंबनाची. कुठल्याही स्पर्धेत शिवराजला खेळता येणार नाही, जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्याच्या करिअरच्या दृष्टीनं हा एक मोठा ब्रेक लागलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने लागलेला ब्रेक आहे. पण पंचांवर कारवाईच्या मागणीच्या संदर्भामध्ये तुम्ही वस्ताद म्हणून कशा पद्धतीनं पावलं उचलणार आहात? महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये नेहमीच अशा पद्धतीनं वाद होतात आणि बऱ्याचदा पंचांच्या निर्णयावर सुद्धा सवाल उपस्थित केले जातात. त्या दृष्टीनं काय पुढे कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये हालचाली करताय का? नाही, हालचाली आम्ही न्यायच मागतो ना. तुम्ही पंचाला जे तुम्ही खेळाडूंचं तुम्ही वाटोळ करा बसताय का? नाही ना, त्या पंचाला तुम्ही निर्णय सांगा ना. त्याला तर कायमस्वरूपी बाद करा ना त्याला. तर तो काय एखाद्या लेकराचं वाटोळ करतोय? दोन्ही आमचेच पैलवान आहेत, तीही पैलवान आमचाच आहे, काही दुसऱ्याचं लोकांचं नाही, महाराष्ट्राचेच आहे दोन्ही पण. असं आहे की दुसऱ्या जिल्ह्यातून आला, दुसऱ्या ह्याच्यातनं स्टेटमधनं आला असं पण नाही ना. दोन्ही आपलेच खेळाडू आहेत. महाराष्ट्र केसरी आता पुरते हो, ह्याच्यातनं नोकरी मिळत नाही, काही नाही, नॅशनलला गोल्ड घ्यावं लागतं, तेव्हा कुठंतरी नोकरी मिळती. या स्टेटमध्ये असल्या स्टेटमध्ये झालं तर ठीक आहे ना. तुम्ही ही स्पर्धा घेतात, आयोजक करतात, त्यांचं मी खरोखर मी आभार मानतोय त्यांचे. एवढं तुम्ही बक्षीस छोटू घेतलं त्यांनी, म्हणजे कोण देणार एवढं बक्षीस? क्रिकेट सोडलं तर कुठंही कोणत्याही खेळाडूंना अथलेटिक्स घ्या, सगळे गेम घ्या, एवढे पैसे कुणाला मिळत नाहीत. एक ते बॅडमिंटन आहे, टेनिस आहे, त्यांना एक पैसे बाकी कुणाला नाही. आणि आमच्या कुस्तीमध्ये क्रिकेट सोडलं तर कुस्तीमध्ये पैसा आहे. ही प्राचीन गेम आहे, ही प्राचीन कधी काळापासून कुस्ती आलेली आहे. ह्याला कोणी मोडायचा केला तर प्रयत्न केला तर ती मोडणारी नाही. आणि राजकारणाचं राहिलं बिचारा, त्यांचं काही नसतं, ती काय बघायला येतात ते. आपण राजकारणाचं तेवढं ही करण्याची गरज नाही. पण ज्यांनी करायचं केलं त्यांना शिक्षा देणं गरजेचं आहे. त्यांनी शिक्षा देणं गरजेचं आहे. ह्यांना 3 वर्षाची बंदीचा काय संबंध आहे? काहीच संबंध नाही. तुम्ही त्या पंचाला द्या, बघा तुम्ही अजून कुस्ती कुठेही पाठवा चांगल्या ठिकाणी. तुम्ही आम्ही म्हणतो की ऑल इंडियाचे फेडरेशनला द्या, त्या अध्यक्षाला दाखवा, त्यांच्या जास्तीत जास्त तज्ञ कोण रेफरी आहेत त्यांच्यापर्यंत कॅसेट पाठवा त्याची. तुम्ही त्याच्यावर म्हणजे तुम्ही अन्याय करता. क्रिकेटचं सांगता तुम्ही, क्रिकेट न बघितलं की असं ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. तुम्ही त्याला दंड मारताय, क्रिकेटवाले त्याला लगेच दंड मारतात काय झालं तर. त्यांनी दोघांची बाजू बघून दंड मारतात, खेळाडूला बी मारतात आणि पंचाला बी मारतात. तुम्ही एकच बाजूला मारला दंड की 3 वर्षाची तुला बंदी, अशी कुठं असतं का? 3 वर्षाची बंदी म्हणजे एखाद्याचं कॅरियर खतम होतं ना. तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे, पण एके ठिकाणी तुम्ही असा आरोप केलाय ते म्हणजे की महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये कोणाला जिंकवायचं हे आधीच ठरलेलं असतं, असा एके ठिकाणी तुम्ही आरोप केलेला आहे. यात म्हणजे का हा आरोप करताय तुम्ही? अशा पद्धतीच्या गोष्टी ठरलेल्या? मी मॅडम मी तसा आरोप केलेला नाही. मी ही चुकीची बातमी आहे, हे मी आजही करतो, उद्याही बोलतो. ह्या बातमीमध्ये मी तिचं बोललेलो नाही की आधीच कुस्ती ठरलेली असती. ह्या पंचांमुळं होतं ही कुस्तीचं सत्य. नाच कुणाचा होता? हा रात्रंदिवस आज कष्ट करतात मुलं.
रक्ताचं पाणी करतात, पाण्याचं रक्त करतात. म्हणजे एवढ्या दिवसापासून करतात ते. आज लहानाचा मोठा झाला आमच्या पैसे, आज 21 25 25 26 वर्षाचा आहे राक्षी, आमच्या पैसे लहानाचा मोठा झालाय. त्याने इतकं कष्ट केलंय की त्याला काहीतरी बनायचंय म्हणून त्याने कष्ट केलं असेल ना. एक येऊन पंच येऊन जर असं करत असेल तर ते काय अन्याय नाही तर काय. मग बाकीच्याच काय मला घेणं देणं नाही, पण अन्याय कोण करतं हे पंच करतात. मग पंचाच्या मागणी पार्सिटी बघायला पाहिजे कोणतरी, हे का केलं त्यांनी, कशासाठी केलं, काय कारण आहे. मग त्याने जो पदाधिकारी आहे त्यांनी बघायला पाहिजे की बाबा खरंच ही कुस्तीची झाली का नाही. मग त्यांनी बघायला पाहिजे होतं, येऊन बघायला पाहिजे. निश्चित नियम सांगून नाही ना, तुम्ही इंटरनॅशनल प्रमाणे जाता तर त्याप्रमाणेच चाला. आम्ही तर म्हणतो ना कुस्ती बांधलेली आहे, कुस्ती इंटरनॅशनल प्रमाणेच बांधलेली आहे. आम्ही म्हणत नाही की ती कुस्ती खोटी आहे, आम्ही म्हणत नाही की त्या पोरात ते ही करत नाही. तोही माझाच पहिलवान आहे, त्याचंही आम्ही अभिनंदन केलंय. ही बाकीचं मी बोललोच नाही. हे मग तर ही माघार घ्या की मेन महत्वाचा पॉइंट, पंच का हरवतात. आता आमचं संघ पाटील, कोणचे पाटील बोलले, चंद्रहार पाटील बोलला गोळीच घालायला पाहिजे. म्हणजे काय, त्याला एवढा तो डबल महाराष्ट्र केस झालेला, झाला असेल त्याच्यावर अन्याय. मग त्या टायमाला कोण होतं, आम्ही नव्हतो त्या टायमाला, आम्ही मध्ये होतो बघण्याची भूमिका होती आमची. मग तेव्हा त्या 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 काळामध्ये चेंज होतो. मग आता टेक्निकल बदलली, सर्व इंटरनॅशनल टुर्नामेंट बदललेत, हर गोष्ट तुमची बदललेली आहे. मग त्याप्रमाणे जर तुम्ही चालला, आता डिजिटल दुनिया आली आहे. सर्व आपल्या घरात, आता मी मोबाईल वरून बोलतोय मॅडम, म्हणजे मी कुठं चाललोय, लग्नाला चाललोय क्या, तर तिथून मी बोलतोय तुम्हाला की ही डिजिटल दुनिया आहे. आणि ती दाखवते ना कुस्ती, बघा ना त्याची पाठ टेकली का. मग ही अन्याय कोणी केला, पहिलवानाने अन्याय केला. याच्या मागे पार्शिटी बघणं गरजेचं आहे मॅडम. कोणावर बी घेण्याचं पण एवढं हे लगेच पार्शालिटी होण्याचं कारण काय आहे? काय होते अशा पद्धतीनं पार्शालिटी? म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्येच अशा पद्धतीची पार्शालिटी होते की कुस्तीच्या स्पर्धांमध्ये अशा पद्धतीची पार्शालिटी होण्याची प्रथा सध्या येऊ पाहते आहे, रूढ झालेली आहे? तुम्हाला काय वाटतं, एक वस्ताद म्हणून, कुस्तीचे एक चाहते म्हणून? नाही, कुस्तीचे म्हणजे तुम्हाला ते सांगतो की महाराष्ट्र केसरी मध्येच होतात मॅडम. हे आपल्या स्टेट आपल्या महाराष्ट्र कुस्तीमध्ये एवढं एक मी सांगतो की महाराष्ट्र केसरीची क्रेज झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये. सगळे तुमचे मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर उचलून धरल्यामुळे आपली महाराष्ट्र केसरीला ऑलिम्पिकला मेडल आणलेला कोणी विचार करत नाही. पण मॅडम महाराष्ट्र केसरी झाला ना, वर्षभर त्याला नाचून घेऊन येतात डोक्यावर, एवढं परिस्थिती आपली आहे. म्हणून त्या महाराष्ट्र केसरीला क्रेज आहे. म्हणून त्या महाराष्ट्र केसरीमध्ये ज्याला त्याला वाटतं की आमचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे, त्या पैलवानाने बी रात्रंदिवस कष्ट केले. त्याही पैलवानाच्या पाठीमागे त्याचा बाप रात्रंदिवस आहे. त्यालाही किती त्याची बी यत्न होत्यात ना, असं नाही ना यत्न होत नाहीत ना. पण एखाद्या रेफरीनं काल उठून यायचं आणि तो रेफरीन धी देवता झाला म्हणजे काय, आमचा देवता झाला म्हणजे तुम्ही लेकराला मारता का. गेल्या बारला त्यांनीच त्याला मारलं होतं. गेल्या वर्षी त्यांनीच त्या कुठं फुलगावला तिथं झाली होती कुस्ती. त्या टायमाला त्याच्याच अन्याय विरोधात केला होता, तो बी तिथंही महाराष्ट्र केसरी झाला असता तो. म्हणजे त्या गोष्टीला 5-10 मिनिट असं, तुम्ही 10 मिनिट असताना लगेच क्वेश्चन प्लस पॉइंट, ही कसला नियम सर, आहे. आणि सर, फक्त तुमचा मोबाईल थोडासा दूर ठेवलात ना तर ते बोलणं हे होईल. तुमचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही, थोडासा फक्त मोबाईल दूर ठेवा, थोडासा. हा, मग आमचं म्हणणं एवढंच आहे की अन्याय नाही झाला पाहिजे, कोणावर ते बंदीची कारवाई नाही झाली पाहिजे. तुम्ही त्या पंचाचं बघा, काय बघायचं ते बघा, झाली का नाही तुम्ही पाठवा ना. फेडरेशन, ऑल इंडिया फेडरेशन आहे. तुम्हाला ऑल इंडिया फेडरेशन नसेल मान्य तर तुम्ही वर्ल्डला पाठवा, त्या वर्ल्ड असोसिएशनच्या ह्याला पाठवा कुस्तीच्या, तर इतकं चालतं ना. आम्ही त्याच्यात मी मान्य करतोय ना. तुम्ही एकदमच बंदी टाकताय 3 वर्षाची, म्हणजे ही कसली पद्धत आहे. महाराष्ट्र कुठंच खेळायचं नाही का. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की पंचानं केलेली जी कारवाई आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही आक्षेप घेताय. पण पंचावरच्या कारवाईसाठी किंवा त्याच्या निलंबनासाठी, त्याला पुढच्या स्पर्धांमध्ये काम करता येऊ नये यासाठीची मागणी तुम्ही करणार आहात का? म्हणजे अशा पद्धतीची काही असोसिएशन काम करते का? जसं कुस्तीची संघटना आहे तशा पद्धतीनं म्हणजे पंचांवर कारवाई करण्यासाठीची मागणी करण्यासाठीची संघटना एकत्र येऊन मागणी केली जाईल, असं काही करणार आहात का तुम्ही? हो हो हो, आम्ही मागणार ना, न्याय मागणार आमच्या पैलवानावर. तुम्ही देवदेवता बसलाय ना, तुमचं असोसिएशन मानताय ना, तुम्ही देवदेवता बसलाय, आम्ही तुमच्याकडे न्याय मागणारच ना. पैलवानाला 3 वर्षासाठी कशाबद्दल तुम्ही, त्यांनी काय चूक केली, त्याला राग आणायचा ना. आम्ही दिलगिरी व्यक्त केली मॅडम त्याची, पण आम्ही त्या पैलवानातर्फे मी माझ्या
गुरुच्या नात्याने मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांनी लाथ नाही मारायला पाहिजे होतं, पण तुम्ही तिथं न्याय द्यायला पाहिजे होता. हा महत्वाचा मुद्दा आहे मला. हम्म, हम्म. अ, दोन्ही पैलवानांनी, त्याही पैलवानाने धाक मारली होती, चितपट धरण्याचा प्रयत्न करत होता तो पैलवान. तुम्ही ती पण बघितलं नाही. लगेच मग कुणाच्याही मनात शंका निर्माती होते ना की काहीतरी तुमच्यात गडबड आहे. पैलवानांनी तिथं चितपट झाला असता, काहीतरी झाला असता, निर्णय चेंजिंग झाला असता, त्या पैलवानाच्या दोन्हीच्या डोक्यामध्ये काय कुस्ती चालली होती ती कळायला असतं, लोकांना जगाला कळालं असतं ना. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सातत्यानं असे वाद होतात, ते का होतात? कोणी घडवून आणतं का? तुम्ही जसं मगाशी म्हटलात त्याप्रमाणे या स्पर्धेला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे, म्हणून अशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत. पण कोणी मुद्दामून घडवण्यासाठीचा प्रयत्न करतो आहे का? हे काय मी सांगू शकत नाही मॅडम. त्याच्या पाठीमागे काय रहस्य आहे तुम्ही सगळेजण बघा टीव्हीच्या पाठीमागे काय होतं आणि काय नाही ते मी काय सांगू शकत नाही. फक्त आमच्या पैलवानावर अन्याय झाला एवढंच आम्ही सांगतोय की त्यांनी 3 वर्षाची बंदी पण टाकली. खरोखर अशा पद्धतीच्या गोष्टी घडता आहेत का स्पर्धांमध्ये? म्हणजे कुस्तीच्या स्पर्धांमध्ये म्हणजे कुठेतरी एखाद्या पैलवानाला मुद्दामून डावललं जाणं, एखाद्या पैलवानावर अन्याय होईल अशासाठीची गोष्टी करणं, करवून आणणं, पंचांच्या मार्फत त्या करवून आणणं, अशा गोष्टी होत आहेत का? हा, मला काय म्हणायचं मॅडम. तुमचा व्हिडिओ बंद झालेला आहे. हा चालू झाला. हा हा बोला. बोला काकासाहेब. हा. हे- काकासाहेब, एखाद्या पैलवानाला मुद्दामून टाळलं जातं, त्याच्या म्हणजे त्याला डावललं जायला हवं, तो जिंकला हा. नाही पाहिजे, याच्यासाठी कोणी काम करत आहे का, याच्यासाठीची मागणी केली जाते का, आणि अशा गोष्टी करण्यासाठी काही माणसं ऍक्टिव्ह आहेत का काकासाहेब? नाही, खेळाडूंनी तुम्हाला न्याय देवता मागितले, तुम्ही न्याय करावा त्यांच्यावर. हे तर दोघांना झालं बसून पंचाच्या करावं. बद्दल, पण आमचं हेच पंचा मान्य आहे. व्यतिरिक्त इतर कोणी अशा पद्धतीनं गोष्टी करताय का? आयोजक म्हणा किंवा मग तिथले महत्वाची जी व्यक्ती आहे त्या त्या ठिकाणची, त्यांच्याकडनं असं केलं जातंय का? अशा पद्धतीचा पंचांवर दबाव आणला जातो का? स्पर्धेच्या आयोजकांवर अशा पद्धतीनं दबाव आणला जातो का? नाही, आयोजकांचं बिचाऱ्यांचं काही नाही. ती तिथेही थोडीशी चूक झाली की काय झालं की पैलवानावर लाठीचार्ज केला. कशासाठी केला, काय कारण आहे का? ती पैलवान आपली काही मारामारीला आली होती. तुम्हाला एक कौशल्य दाखवण्यासाठी तुमच्या पैसे आले होते, कौशल्य दाखवण्यासाठी. त्या आयोजनाच्या बिचाऱ्यांची काही चूक नसती हो. करणाऱ्याची जी होती, तुम्ही मेन सांभाळणारे आहेत त्यांची चूक असते. मेन महत्वाचा पॉईंट त्यांनी बघायला पाहिजे. दोन्हीच्या दोन्ही हे हा असं व्हायता कामा नाही. त्या पंचाला पण चाकी दिली पाहिजे की असं कुणी काम करता कामा नाही. चांगलं निष्पक्षपणाने काम करा, त्याला विजय द्या, चांगला विजय द्या, ते म्हणणं गरजेचं आहे. बिचारे करणारे तर एवढा खर्च ठेवला. आज समजा संग्रामने एवढा खर्च केला, 2-2 गाड्या ठेवल्या. पुण्या खेळाडूला गाड्या मिळतात मला सांगा बघ. स्टार ठेवली त्यांनी, बोलोरो ठेवली, बुलेट ठेवल्या. त्या बिचाऱ्याने काय नाही ठेवलं, सगळं ठेवलं ना. पैलवानाची खळगी भरण्यासाठी ही अशा गोष्टी होत्यात. आणि पैलवानामध्ये तेच महत्वाचं आहे. हे काय लय श्रीमंत घरातले पैलवान आहेत असं नाही, हे गोरगरिबाच्या घरातले पैलवान आहेत सगळे. आणि त्यांना तेवढंच असतं की कुठंतरी मला ती मिळावं म्हणून करते कष्ट, रात्रंदिवस कष्ट करते. त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट करावं लागतं मॅडम. आज त्याच्या घरचे राखी आपण शिवराज राक्षच्या याच्यामधले त्याच्या घरी गेलं ना, त्याचे वडील दूध, त्याचा भाऊ दूध दूध आज घालून त्यांचं परिवार चालू होतात. एवढं त्यांचं ही आज त्याच्या घरच्या तुळतुळ वाटते. त्यांची आई बोलली की माझ्या लेकराला तुम्ही का हरवताय, असं वाटलं का लोकांना? वाटत नाही का तळतळपणा? तुमचा मोबाईल कोणता थोडासा झाला असता समजा. तुमचा मोबाईल थोडासा दूर धरता का प्लीज? हो. पण जे चुकीचं सगळ्याला जगाला वाटलं पारसी बघावी त्याच्या मागलं झालं की श्री जपला, सगळं झालं. पण 3 वर्षाची सजा द्यायची म्हणजे फार मोठी सजा आहे ती मॅडम. त्यांनी एवढं म्हणजे कुणावर सजा द्यायची, त्या पंचाला सजा द्या. अख्खी टीव्हीवर बघितली, लोकांनी जनतेने कुस्ती बघितली, झाली का नाही? आणि नियमापर पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आयोजकांचा दोष नाही, पंचांचीच एकट्याची हे आहे, म्हणजे चूक आहे. पण या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करून फायनल जी मॅच आहे, सामना आहे, तो सुद्धा रोखता आला पाहिजे. या गोष्टी जो रिव्ह्यू मागितला होता तो सुद्धा घेतला गेला पाहिजे. नाही मग कोणी लक्ष घालायला हवं होतं या सगळ्यामध्ये? रिव्ह्यू देण्यासाठी, फायनल मॅच थोडा वेळ थांबवून धरण्यासाठी या सगळ्या गोष्टी कोणीतरी करायला हव्या होत्या ना कुस्तीच्या नियमानुसार. पत्रकार होते ना, तुमचे जे काही पदाधिकारी होते ना कुस्ती संघटनेचे, तुम्ही त्या पदाधिकारी करायला पाहिजे होतं ना. तुम्ही नुसतंच बोलला.
तुम्ही तिथं बघायला पाहिजे होतं, तुम्ही पदाधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे होतं खरंच चूक झाली आहे का नाही झाली आहे ही बघणं गरजेचं होतं. चूक झाली असलं तर दोघांना शिक्षा मिळायला पाहिजे होती. मी म्हणतो ह्याची चूक झाली की लात मारली म्हणून याची चूक धरताय. त्या पंचानं त्याचं आयुष्याचं वाटोळं केलं ती बघताय का तुम्ही? मग त्या आता पंचाला इथून चूक पुढे दिली जर पाहिजे का ना, त्याला महाराष्ट्र कायमस्वरूपी केसरी बसवलं स्पर्धा पाहिजे. काकासाहेब, इथून पुढे जर महाराष्ट्र केसरी स्पर्धा अशा वादंगांशिवाय व्हायला हवी असेल तर काय करणं आवश्यक आहे? काय गोष्टी केल्या पाहिजेत, कोणी या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीचे नियम असले पाहिजेत, काय अधिक नियम याच्यामध्ये वाढवले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? नाही नेम म्हणजे कसं नेम म्हणजे मॅडम, नेम कुस्ती बांधलेली आहे वर्ल्ड रेसलिंग असोसिएशनने बांधलेली आहे. मग तिथून सगळा रूल खाली चालतो. सगळ्या अख्ख्या वर्ल्ड मधून खाली चालतो. हर देशामध्ये आपापल्या प्रत्येक रुलाचं रेग्युलेशन करणं जातं. त्यांच्यात ती काय नियम प्रमाणे आहे तर ते कुस्ती चालवली जाते. ती वर्ल्ड मधनं येते. वर्ल्ड चायलर असोसिएशन इंडियाने काय सांगितलं की हर स्टेटला द्यायचं की ही अशा ह्या पद्धतीमध्ये कुस्ती चालली पाहिजे तुमची. मग ह्या पद्धतीमध्ये चालली पाहिजे. ती सगळ्या न्याय नियमाप्रमाणे दिला पाहिजे. न्याय चुकीचा कोण म्हणणार नाही की न्याय तुम्ही प्रमाणे दिला चांगला तर तुम्हाला कोणीही भांडणार नाही. ना पैलवान भांडू शकत नाही, ना तुमचा त्याचा पाठीराखा सुद्धा भांडू शकत नाही. गपचिप निघून जातात. पण थोडं जर असं मनात शंका आली की मग ते असं बोलावं लागतं लोकांना. म्हणजे नियम हॅलो, व्यवस्थित आहेत. हा बोला. या या. नियम नियम व्यवस्थित आहेत. वर्ल्डनेच बांधलेले नियम असतात आणि दरवर्षाला नियम चेंज होतात मॅडम. दरवर्षाला वर्षाला जर ऑलिम्पिक येतं त्या टायमाला तर चेंजिंग होतं. मग कोणते वजन गट चेंज होतात. कोणत्या वजन गटात आता 6 वजन गट ऑलिम्पिकला जातात. वरचे 4 गट काटले त्यांनी की मेडल झालं म्हणून अशा पद्धतीत ते हे ऑलिम्पिकला तर हे झाले ऑलिम्पिकला खेळाचे ते नियम, पण ऑलिम्पिक. त्याचबरोबर अशा पद्धतीचे वादंग होऊ नये, अशा पद्धतीनं अन्याय होऊ नये एखाद्या पैलवानावर, यासाठीचे काही नियम आहेत का? काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय गोष्टी टाळायला हव्यात, याच्याबद्दलचे काही नियम केले गेलेले आहेत का? तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्र केसरी स्पर्धा इथून पुढे ज्या होतील तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे नियम असले पाहिजे, म्हणजे असा वाद होता कामा नये? रिव्ह्यू मागणं हा तर पैलवानाचा नियम अधिकार असले आहे पाहिजे आणि ना. तो दिला नियम गेला पाहिजे, हा लावले पण पाहिजे. नियम आहे, एक पण तो डावलला गेलेला आहे ना. अधिकार आहे. हा. यस यस. हं. हा हेच त्यांनी दाखवायला पाहिजे. त्यांनी निदान गपचिप तर बघायला पाहिजे होतं. रेफरीला संघ बघायला पाहिजे होतं. रेफरी तुम्ही नका दाखवू. चला आम्ही म्हणतो इंटरनॅशनल नियमाप्रमाणे तुम्ही ठीक आहे मान्य करू आम्ही. ठीक आहे तुम्ही चितपट राहिलेली कुस्ती दाखवता येत नाही. तुम्ही तिथल्या तिथं तरी बघा. आपल्या ऑलिम्पिक नाही महाराष्ट्रात कुस्ती जनता एवढ्या डोळ्यांनी बघत होती की तुमचं हे असं आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी तुम्ही बघून बसून तुम्ही त्याचं मनाचं समाधान तर केलं पाहिजे होतं. अच्छा. त्याला नाही बघणार म्हणजे तरी या सगळ्या संदर्भामध्ये कुठल्या राजकीय नेत्याकडे तुम्ही न्याय मागायला जाणार का? राजकीय नेत्याला या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठीच सांगणार का? कुस्तीमध्ये अशा पद्धतीचे ज्या गोष्टी घडत आहेत, जे वाद निर्माण होत आहेत, नियम डावलले जात आहेत, याच्यामध्ये कारवाई करा किंवा यात लक्ष घाला, यासाठीची मागणी केली जाणार आहे का? आम्ही अध्यक्षाकडे मागणार ना. अध्यक्ष जे बोलतील ते आता जो कुस्तीचे अध्यक्ष आहेत तडस साहेब आहेत, इंटरनॅशनल खेळाडू आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी सांगायला पाहिजे की काय झालं नेमकं, कधी कोणाची चूक झाली हे सांगणं गरजेचं आहे ना. अच्छा. धन्यवाद काकासाहेब तुम्ही दिलेल्या या मेन माहितीसाठी. महत्वाचं तिथं आहे. हां. ओके. थँक्यू. तर हे होते काकासाहेब पवार, जे शिवराज राक्षेचे वस्ताद आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की पंचावर सुद्धा कारवाई व्हायला हवी आणि शिवराजनं ज्या पद्धतीनं लाथ मारली त्याच्याबद्दलची गुरु म्हणून मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, पण अशा पद्धतीनं कुठल्याही पैलवानावर निलंबनाची कारवाई करत असताना विचार करायला हवा. त्याचं करिअर याच्यामुळे बर्बाद होऊ शकतं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे रिव्ह्यू न देणं हे नियमबाह्य आहे. पण या सगळ्यासाठीचे नियम आहेत, त्यांचं पालन केलं गेलं नाही. पण याला जबाबदार कोण हे मात्र काकासाहेब पवार यांनी बोलणं टाळलेलं आहे. काही गोष्टी ते बोलून गेलेले आहेत, पण तुम्हीच बघा अशा पद्धतीनं त्यांनी सूचकात्मक किंवा सूचक संकेतात्मक गोष्टी सांगितलेल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अशा पद्धतीनं वाद होत राहिलेले आहेत आणि हे वाद टाळण्यासाठीचे प्रयत्न केले जातात असं आश्वासन सुद्धा कुस्तीगीर असोसिएशन असेल किंवा कुस्ती संघटना असेल यांच्याकडनं दिलं जातं. पण मात्र दरवर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचे वाद होतात. शिवराज राक्षेनं कोर्टात जाऊन आता न्याय मिळवण्यासाठीच्या पाऊल उचललेला आहे. त्याला तिथं तरी न्याय मिळतो का हे बघणं महत्त्वाचं आहे. दरम्यान हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे या इंटरव्ह्यू खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आत्ता मात्र मी थांबते आहे. हा इंटरव्ह्यू पाहिल्याबद्दल धन्यवाद.